एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे. ओके, आपण सगळे एक्झाम्पल आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करणार आहेत आणि बघणार आहेत त्याचं आन्सर काय येतं ते. ओके, मग सॉल्व करून बघूया आपलं फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 456 डिवायडेड बाय 2 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 456 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड केलेला आहे. ओके, आपला डिवायझर किती आहे? 2 आहे. किती आहे? 2 आहे. म्हणजे 2 च्या टेबलने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, मग फर्स्ट राउंड मध्ये किती बीट आहेत आपल्याकडे? तर हे किती आहेत? 40 आहेत. किती आहेत हे? 40 आणि हे 45 हा बिग नंबर झाला. मग स्मॉल नंबर कुठला आहे? किती आहे? 40. मग 40 पण बिग नंबर झालेला आहे. 2 च्या टेबल मध्ये बिग नंबर म्हणजे 40 येत नाही 2 च्या टेबल मध्ये. मग काय करायचं? 40 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा. 40 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो? तर 2 10 जा 20. 2 10 जा मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0. 10 आणि लेस आपल्याला 20 करायची आहे. लेस आपण 20 केलेले आहे. आता किती राहिले? 20. त्याच राउंड मध्ये 20 राहिलेले आहेत. मग त्याच राउंड मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे आपलं आन्सर. मग 2 10 जा 20. 2 1 आणि हा 0. 10 आणि लेस आपल्याला 20 करायचे आहे. ओके, लेस आपण 20 केलेले आहेत. इकडे 20 ऍड झालेले आहेत आपले. मग आपले किती आता? हे किती आहेत? 50. मग 50 पण बिग नंबर झाला. 2 च्या टेबल मध्ये 50 येत नाही. मग काय करायचं? तर 50 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो? तर 2 10 जा 20. 10 जा मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0. 10 आणि लेस आपल्याला किती करायची आहे? 20 लेस करायची आहे. ओके, लेस 20 करायला आपण लेस 2 चा स्मॉल फ्रंट फॉर्म्युला यूज केलेला आहे. ओके, आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? हे 30 राहिलेले आहेत. मग 30 2 च्या टेबल मध्ये 30 ही येत नाही. मग आपल्याला तेच करायचं आहे. 2 10 जा 20. 10 जा मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0. 10 आणि लेस आपण 20 केले. आपण त्याच राउंड मध्ये ऍडिशन केलेलं आहे. याच राउंड मध्ये बीट ऍड केलेलं आहे. आपण त्याच राउंडवर सबट्रॅक्शन करत आहोत. ओके, आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? हा 1 आणि हा 6 16 राहिलेले आहेत आपल्याकडे. तर 2 च्या टेबल मध्ये 16 येतात का? तर 2 8 जा 16. 2 8 जा मग 8 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 16 करायचे आहे. लेस आपण 16 केलेले आहे. इकडे 0 आलेला आहे आपलं. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं? 228 हे आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 789 डिवायडेड बाय 3 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. 789 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. 789 आपण डिव्हिडंड ऍड केलेला आहे आपला. ओके, आपला डिवायझर किती आहे? 3 आहे. किती आहेत हे? 3 आहेत. म्हणजे 3 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. मग या राउंड मध्ये किती बीट आहे? तर 70. तर 3 च्या टेबल मध्ये 70 येतात का? तर 3 च्या टेबल मध्ये 70 येत नाही. 3 च्या टेबल मध्ये 70 येत नाही. मग काय करायचं? 70 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा. 70 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे 3 च्या टेबल मध्ये कुठला येईल? तर 3 10 जा 30. 3 10 जा 10 1 आणि हा 0. 10 आणि लेस आपल्याला 30 करायचे आहे. लेस
आपल्याला तोच 3 10 30 आपल्याला त्याच राऊंड मध्ये ऍड करायचे आहे 10 आणि लेस आपल्याला 30 करायचे आहे. ओके, तर आता किती राहिलेले आहेत आपल्याकडे, तर हे 10 आणि हे 8 18 राहिलेले आहेत आता आपल्याकडे बिट. तर 3 च्या टेबल मध्ये 18 येतात का, तर 3 6 जा 18, 3 6 जा 18, मग 6 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 18 करायचे आहे. ओके, 18 करायचे आहेत. आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत, तर हे 9 राहिलेले आहेत. तर 3 च्या टेबल मध्ये 9 येतात का, तर 3 च्या टेबल मध्ये 9 येतात. 3 3 जा 9, 3 3 जा 9, मग आपण 9 3 ऍड करूया. ओके, आणि लेस आपल्याला 9 करायचे आहे. लेस आपण 9 केलेले आहेत. इकडे 0 आलेला आहे आपलं. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं 263. हे आपलं आन्सर आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 316 डिवाइडेड बाय 4. हे आपलं एक्झाम्पल आहे. 316 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीट वर ऍड करूया. डिव्हिडंड आपण ऍड केलेला आहे. ओके, आपला डिवाइजर किती आहे
हे आपला आन्सर आहे. आन्सर किती आहे आपलं 67 आपण